नमस्कार. आशा रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे रवा आणि पोहेचा उत्तप्पा बनवणार आहे. हे बघा, 1 वाटी रवा घेतलाय मी आणि अर्धी वाटी, अर्धीला थोडीशी वरती पोहे घेतले आपले. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दोन्ही बारीक करून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकून दोन्ही बारीक करून घेणार आहे मी. आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे पोहे आणि रवा. हे बघा, पोहे असा थोडासा जाडसर रवा होता, थोडा बारीक करून घेतलाय मी. आता हे पोहे बारीक करून घ्यायचे आपल्याला. खूप बारीक म्हणजे चिकन पण नाही करायचे, असे थोडे ठोसरशी बारीक करायचे. छान बारीक झाली बघा. आता हे बघा, आपलं हे रवा आणि पोहेच हे बारीक हे मिश्रण झालंय. आता मी त्याच्यामध्ये दही टाकणार आहे. अगोदर थोडस पाणी टाकून घेणार आहे. हे बघा, पाणी अर्धी वाटीला थोडस जास्त हे पाणी घेतलंय मी. आता पाणी जसं पाहिजे तसं थोडं थोडं टाकणार आहे, पूर्ण ओतायचं नाही पाणी. थोडस टाकलं की आपण हे बॅटर असं हलवून घ्यायचंय. बघा, आता कोरडं कोरडं वाटतंय तर पुन्हा आपण पाणी टाकून घेणार आहोत. पाणी आणखी जर पाहिजे असतं तर आणखी टाकता येईल आपल्याला पाणी, पण अगोदर थोडं थोडं पाणी टाकत चालायचंय त्याच्यामध्ये. हे बघा, पूर्ण पाणी शोषलंय त्यांनी. आता एवढं पूर्ण पाणी ओतलं मी. बघा, पूर्ण पाणी घेतलंय त्याने, पूर्ण शोषलं. आता हे जे दही आहे, हे दही पण मी त्यात टाकून घेणार आहे. जवळजवळ दही मी अर्धी वाटी टाकलंय त्याच्यामध्ये, अर्धी वाटी पाणी टाकलंय. हे बघा, आता अर्धी वाटी दही, अर्धी वाटी पाणी आपण हे टाकून घेतलंय सगळं. आता हे थोड्या वेळ 10 मिनिटं आपण असं ठेवणार आहे. आणि मग जर हवा असलं तर पुन्हा पाणी वरती टाकून घेऊ आपण. तोपर्यंत हे रवा आणि पोहे असं मिश्रण आपण थोड्या वेळ 10 मिनिटं भिजू द्यायचं आपल्याला ते. बघा, 10 मिनिटासाठी आपण हे असं झाकण ठेवून घेऊ. बघा, आता आपल्याला रवा आणि त्याचा उत्तप्पा तयार करायचा. ते बॅटर भिजेपर्यंत आता आपण चटणी करणार आहोत त्याच्यासोबत. हे बघा, चटणीसाठी लागणारं साहित्य: 1 छोटी वाटीभर शेंगदाणे भाजून घेतले मी. हे खोबरं घेतलंय बारीक काप करून, अर्धी वाटी. कढीपत्त्याचे पानं घेतले आणि ह्या 5 ते 6 मिरच्या घेतल्याय, फिक्या मिरच्या ह्या. थोडी साखर घेतलीये आणि थोडंसं मीठ घेतलंय. आता हे सगळं बारीक करून घेणार आहे आपण मिक्सरमध्ये. सर्वप्रथम हे खोबरं घेऊन हे बारीक करून घेणार आहोत आपण. हे बघा, खोबरं छान बारीक झालंय. आता आपण हे शेंगदाणे घेणार आहे. हे शेंगदाण्याचे मी सालं का काढलेली, सालामध्ये चांगलं तत्व हे असतं, पौष्टिक असतं ते, म्हणून मी तसेच शेंगदाणे भाजून तसेच घेतले दळायला. आता बघा, छान बारीक झालं हे. त्याच्यामध्ये तरी थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत आपण. थोडंसं पाणी टाकलंय आता त्याच्यामध्ये मी. हे बघा, आता साखर टाकली आपण, हे मीठ, हे सर्व साहित्य एकत्र करून घेतलंय. आता हे मिरच्या, आता हे सगळं चांगलं बारीक एकजीव करून घ्यायचं आपल्याला. बघा, आता आपलं हे बॅटर किती छान तयार झाले चटणीसाठी. आता आपण तडका फोडणी देणार आहे. बघा, कढईत तेल गरम झालंय छोट्या, तर त्याच्यामध्ये हे मोहरी, जिरं आणि कढीपत्त्याची पानं एवढं घेतलंय मी. कोथिंबीर माझ्याकडे शिल्लक नाही, त्याच्यामुळे मी फक्त कढीपत्ताच घेतलाय. तर तेल तापलं की आपण सगळ्यात
अगोदर मोहरी टाकून घेणार आहे, कारण मोहरी तडतडू द्यावी लागती. बघा मोहरी छान तडतडली. आता आता जिरे आणि ही कढीपत्ता टाकून घेणार आहे आपण. आता ही तडका फोडणी जी आहे ही आता आपण हे बॅटरवर ओतून घेणार आहे. हे बघा आपली चटणी किती सुंदर तयार झाली आहे. मोहरी आणि जिरणी छान दिसते एकदम. आता आपण सगळं टाकलंय त्याच्यामध्ये. आता शेवटी मी जे आहे दही थोडस, आता लिंबू मीठ काही टाकलं नाही अगोदर, तर आता हे दही जे आहे हे टाकून घेते त्याच्यामध्ये थोडस. आपल्याकडे जर दही नसेल तर आपण लिंबूही टाकू शकता त्याच्यामध्ये. झाली आता आपली चटणी तयार झालीये. हे बघा आता आपला रवा आणि हे पोह्याचं मिश्रण किती छान तयार झालंय, त्याचं बॅटर छान झालंय. आता आपण हा जो खाता सोडा आहे अर्धा चमचा घेतलाय मी. हा बघा खाता सोडा याच्यावर अर्धा चमचा टाकून घेतलाय मी. आणि इकडं कढईमध्ये थोडस 1 चमचा तेल गरम केलंय. हे कडकडीत मोहन आता आपण जो सोडा टाकलाय त्याच्यावर हे टाकून घ्यायचं आपल्याला. हे बघा ते असं पूर्ण मिक्स करून घ्यायचे. आता आपल्याला हे मिश्रण जर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी टाकून घ्यायचं आपण. हे बघा किती छान भिजलंय बघा ते बॅटर. बघा आपला उत्तप्पा किती सुंदर झालाय. आता रवा आणि पोह्याचा उत्तप्पा खूप मऊ मऊ छान आहेत आता उत्तप्पे. बघा आपला पोहे आणि रव्याचा उत्तप्पा किती सुंदर झालाय. ही चटणी खोबऱ्याची, खोबरं शेंगदाणे सगळं मिक्स करून खूप सुंदर लागतं असा उत्तप्पा आणि चटणी. तुम्ही करून बघा एकदा. चला तर मग आता भेटूया पुढच्या रेसिपीला. बाय.